तर हा इथे पसारा काढलेला आहे मी अर्णवचा. तर अर्णवचा हा कब्बड आहे. तर बघा त्याने काय करून ठेवलेलं आहे सगळीकडे. आणि आत्ता जस्ट मी चहा पिऊन झालेली आहे आणि सोबत मोनाको बिस्किट खाल्लेलं आहे. आणि ना आता हे अर्णवचे जे सब्जेक्ट आहेत ना तेवढे मी सगळे काढून घेतलेले आहेत आणि आता मी हळूहळू सगळं पेपर काढायला सुरुवात करेल. तर मी ना ते तुमच्याशी शेअर करेलच, पण हे शोधताना मला एक माझ्या मुलामधली ॲक्टिव्हिटी कळलेली आहे. तर ना त्याला हे जे आहे ना हे तुम्हाला माहिती आहे बड्डेचा केक असतो ना, तर हे त्याच्यावर असतं, त्याच्या खाली असतं प्लेट ही. तर ह्याच्यावर ना अर्णवने माझ्या काय केलेलं आहे बघा. ते आय थिंक इथे ना त्याला टॉर्टॉईस काढायचं होतं, पण ठीक आहे. हे बघा अर्णव. तर तो काय करतो माहीत आहे, नेहमी कोणाचे बड्डे आले ना तर हे ज्या केक प्लेट आहेत ना ह्या ना तो ठेवतो असे काहीतरी ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. आणि त्याच्या कबर्डमध्ये ना तुम्हाला अशाच काही गोष्टी दिसतील. हे बघा हे बघा हे बघा, अशा ना त्यांनी ह्याच्यासाठी ठेवलेत की त्याला असं वेगवेगळ्या काहीतरी ॲक्टिव्हिटीज करता यावे म्हणून. तर कोणाकोणाच्या मुलांना जे अभ्यासामध्ये वीक आहेत पण अशा ॲक्टिव्हिटीज खूप छान आवडतात त्यांना, तर त्यांनी नक्की कमेंट्स करा. असे ना अजून बरेच काही आहेत, पण ते ना त्याने कुठे ठेवलेत हे मला माहिती नाही. आता तो इथे नाही आहे ना, तर मी इथं कप्पाट आवरते मी म्हटलं, तर मला हे अशा वस्तू मिळालेल्या आहेत. तर ठीक आहे. हा मिनी व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. हे बघा हे बघा, इथे गाडी आहे. इथे त्याला कदाचित स्टार काढायचा होता, तर स्टार चिटकवलेला आहे त्याने. अर्णव ना एवढा अभ्यासामध्ये हुशार नाही आहे, म्हणजे त्याला आवडत नाही, पण ह्या अशा ॲक्टिव्हिटीज ना त्याला खूप आवडतात. मॅथ्समध्ये माझा मुलगा खूप हुशार आहे. मॅथ्स त्याला इझिली सॉल्व करतो. आणि थोडं मराठी वीक आहे त्याचं, पण ठीक आहे, करेल. अजून तरी तो लहान आहे म्हणून. पण ह्या अशा ॲक्टिव्हिटी तो करतो आहे ना, तर मला खूप छान वाटतं. अजून काही आहेत जर भेटल्या ना तर मी ते व्हिडिओ नक्की करेन आणि पाठवेल तुम्हाला. ते इथे ना हे चित्र काढलेलं आहे त्याने. हे बघा हे बघा, आय थिंक हे पांडा आहेत. मम्मी आणि त्याचं लेकरू आहे आणि हे झाडावर बसलेलं आहे. हे बघा, ह्या शेड्स कशा दिल्यात हे मलाही माहिती नाही आहे. मी ना त्याला एकदा असं लाईव्ह करून दाखवायला सांगेल. हे बघा, हे परफेक्ट त्यांनी वेल काढलेलं आहे तिथे. हे बघा, तर इथे ना त्याने पांडा आणि पांड्याची मम्मी आय थिंक काढलेली आहे आणि इथे ना वेल काढलेली आहे त्यांनी. एकदम प्रॉपर असं कलर दिलेला आहे. स्केच पण ड्रॉइंग पण एवढं छान काढलेलं आहे ना. हे बघा, पांडा मला वाटतं त्याने कलर द्यायचं राहून गेलं आहे. त्याचे काही कलर बुक ड्रॉइंग बुक आहे ना, मी ते थोड्या वेळाने बघते आणि तुम्हाला दाखवते. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मुलांमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहे हे नक्की सांगा कमेंट्समध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.